तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो जस्ट फॉर युअर लोन सर्व्हिसेस मध्ये। मित्रांनो, आज परत एक आपल्या जालना जिल्ह्यातील सामनगाव मधला आपल्या गावाचं नाव काय म्हणले सर? सामनगाव। सामनगाव सामनगाव मधला एक जबरदस्त आपण एक इंटरव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू आपण बघणार आहोत। तर आज आपल्याकडे सर आलेले आहेत। सगळ्यात पहिले आपण सरांचा रिव्ह्यू बघण्यापूर्वी जर तुम्ही सामनगाव, अंतरवाला, गोलापांगरी, रेवगाव, बठाण, कुंभेफळ, इंदेवाडी किंवा खरपुडी जालना जिल्ह्यातून कुठूनही जरी तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, जर तुम्हाला होम लोन किंवा मॉर्गेज लोनची गरज असेल तर। कारण मित्रांनो, सरांचं होम लोन इतक्या जबरदस्त पद्धतीने आपल्याकडे झालेलं आहे, ते आपण आता ऐकूया त्यांच्याकडूनच की कशा पद्धतीने त्यांची प्रोसेस झाली आणि लोन किती झालं, लोन करत असताना काय अडचणी आल्या, काय त्यांना सामोरं जावं लागलं, कशा पद्धतीनं लोन झालं, हे आपण त्यांच्याकडनं बघूया। तर सगळ्यात पहिले सर नमस्कार। नमस्कार। मला सर तुमचं प्लीज आमचे जे काय युट्यूब वरती बघणारे आमची फॅमिली आहे, ज्यांना होम लोन करायचे किंवा मग जे आमचे कंटिन्यू युट्यूब चॅनल बघतात, तर यांना तुमचा एकदा पहिले परिचय द्या सर। माझं नाव भाऊसाहेब सुखदेव पवार, राहणार सामनगाव, तालुका जिल्हा जालना। अच्छा, किती दूर येतं सर आपलं गाव इथं जालना? इथून ते 10 ते 12 किलोमीटर। 10 ते 12 किलोमीटर येतं। बरं, आणि सर तुम्ही करता काय सामनगाव मध्ये? मी टेलरिंग काम करतो। म्हणजे तुमचा स्वतःचा व्यवसाय? स्वतः व्यवसाय। बरं बरं बरं, म्हणजे घरून करता की शॉप वगैरे आहे? नाही नाही, घरीच। बरं बरं बरं। पवार साहेब, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की नेमकं तुम्ही होम लोन म्हणजे घर जे बांधायचे, तर हे नेमकं तुमच्या डोक्यात विचार आला कसा नेमकं? माझ्या म्हणजे घर बांधायचं तर म्हणलं सर, आपल्याजवळ पैसे थोडे कमी आहे, तर आपल्याला लोन केल्याशिवाय पर्याय नाही। नाही, ते झालं बरोबर, पण तुमच्या डोक्यात असं कसं आलं की बाबा मला आता घर मोठं बांधायचं? म्हणजे काय डिस्कशन घरी वगैरे, काय डिस्कशन? घराची परिस्थिती पहिले घर समजा पत्राचं होतं आपलं, थोडी दैन होत होती, त्याच्यामुळे म्हणलं आता नवीन घर आपण बांधू। अच्छा, त्याच्या वगैरे मग आपल्याला घर बांधायचा निर्णय घेतला। बर बर बर। मग आता आपल्याला काहीतरी आर्थिक बाजू कमी होती। बर बर, मग आपण थोडे बहुत पैसे होते आपल्याकडे, होते बाकीचं आपल्याला थोडस मग बर 10 ते 12 लाख रुपये समजा आपल्याला लागत होते, तर आपल्याला म्हणलं मग थोडीफार तरी आर्थिक कमी पडायला 5-6 लाख रुपये होते ऑलरेडी, 4-5 लाख रुपये, 5-6 लाख रुपये, 5 लाख रुपये आपल्याला पाहिजेच म्हणून। बर बर बर। तर मग आपण एक निर्णय घेतला की बाबा लोन आपल्याला पाहिजे। बर, म्हणजे लोन साठी काही तुम्ही मित्राकडून, मित्राकडून प्रयत्न केला का? प्रयत्न केला, पण ते सगळं अर्थ गेलं, आपल्याला काही झालं नाही। पाहुणे करावं भाग झालं, मग आपलं मग नंतर मी लोनचं काहीतरी निर्णय घेतला। बर, मग फाईल वगैरे दिली होती? फाईल मग नाही, दुसरीकडे 2-3-4 बँकेला मी हे केलं, फायनान्सच्या हो की SBI बँकेला असेल, पण माझं कुठेही ताळमेळ बसला नाही। बर बर, मग मला तुमच्या जस्ट फॉर लोनचा इथं कळलं की भाई ऑफिसवर या बँक मध्ये हे इथं 100% होणार लोन। बर, कसं कळालं तुम्हाला आपला जस्ट फॉर लोन? तर तुमचे एक इथं बँकेचाच एक गावात माणूस आलता, आमचे सर्व्हे ऑफिसर, सर्व्हिस ऑफिसचाच। अच्छा, त्यानं मला सांगितलं तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन भेटा। तुमचं काय फॉर्म वगैरे तिथं भरून घेतला होता का? पुढं तिथं फॉर्म घेऊन काय भेटला, नाव नंबर घेतला? नाव नंबर दिला आम्हाला, त्यानं बी त्याचा पत्ता घेता दिला त्याचा। अच्छा, पॉम्पलेट वगैरे दिला? पॉम्पलेट दिलं होतं। नाही, बर बर बर, मग मी इथं आलो ते पॉम्पलेट घेऊन, पॉम्पलेटवर आलो। बर बर। तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की आमचे सर्वे ऑफिसर संभाजीनगर आणि जालना या दोन्ही ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन, विशेष म्हणजे डोर टू डोर जाऊन प्रत्येक घराला आम्ही हे विचारतोय, आमचे सर्वे ऑफिसर हे विचारताय की सर तुम्हाला काही होम लोन किंवा मॉर्गेज लोनची गरज आहे का? तर मित्रांनो, जर तुम्हाला 100% होम लोन किंवा मॉर्गेज लोनची गरज असेल तर नक्कीच त्यांच्याजवळ तुम्ही नाव नंबर बिलकुल लिहून द्या। तुम्हाला तुमचं नाव नंबर तुम्ही लिहून दिल्यानंतर आमचे एक्सपर्ट होम लोनचे जे काय मॅनेजर्स आहेत किंवा मॉर्गेज लोनचे जे काय मॅनेजर्स आहेत, ते तुम्हाला फोन करून तुम्हाला फोनवरती 100% तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील। कदाचित तुम्हालाही कॉल आला असेल आमच्या ऑफिसमध्ये, आलं होतं नाव नंबर दिल्यानंतर, तर तुम्हाला फोनवरती सगळ्यात पहिले माहिती दिली गेली असेल? दिली ना, बरोबर आहे। आणि नंतर मग जर लोन होत असेल असं वाटलं असेल तेव्हा तुम्हाला ऑफिसला मॅडमला भेटलो, मी शिवानी पाटील मॅडमला भेटलो। अच्छा अच्छा, त्याने मला पूर्ण व्यवस्थित माहिती सांगितली। बर बर। आणि सगळ्यात महत्वाचं सर मला हे विचारायचं तुम्हाला की लोन किती झालं तुमचं आणि किती दिवसामध्ये झालं? माझं लोन ते 20 ते 25 दिवसाच्या आतच झालं सर। 25 दिवसाच्या आतमध्ये झालं? बर बर। काही कागदपत्र थोडे डिले झाले होते का? हो, थोडेसे प्रॉब्लेम आले होते, पण मग मी सगळी पूर्तता करून दिली सगळी। बर 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 बर, ठीक आहे। आणि महत्वाची गोष्ट सर की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं
की आमच्या इथले जे काही एम्प्लॉय आहेत हा त्यांची तुम्हाला सेवा कशी वाटली, आमच्या ऑफिसचं वातावरण कसं वाटलं? नंबर 1चं काम वाटलं. कुठलीच अडचण आली नाही मला. बर, मॅडमने जे आले तर सगळं काही लेखी स्वरूपातच माहिती दिली तुम्हाला? सगळी लेखी स्वरूपात दिलं. बरं, असं तोंडी वगैरे कोणी? कुठलीही अफर तफर वाटली नाही मला. व्यवस्थित आहे ना, जसं सांगितलं तशा पद्धतीने मी डॉक्युमेंट व्यवस्थित नंबर आता सर फेरफार असं सगळं व्यवस्थित आणलं मी, आणि ते आहे ना मला. बर 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 बर. आणि सगळ्यात महत्वाचं काय सर, की बरेच असे कस्टमर आहेत जसं आता तुमच्या आजूबाजूच्या गावचे किंवा आपल्या जालना जिल्ह्यातले किंवा संभाजीनगर मधले, तर या कस्टमरला काय आहे की लोन घ्यायचं असते. म्हणजे जसं की कोणी युट्यूबवर बघतं, कोणी फेसबुकवर बघतं, कोणी इंस्टाग्रामवर बघतं, तर या लोकांना काय असतं, लोन घ्यायचं असतं. पण त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो माहिती का, की विश्वास या कंपनीमध्ये गेल्यानंतर आम्हाला लोन भेटेल का? कारण अशा भरपूर अशा मार्केटमध्ये कंपन्या आहेत की तिथं काय होतं की फर्स्ट टाइम त्यांची फसवेगिरी झालेली असते. म्हणजे ते म्हणतो ना आपण की एकदा दूध पोळालं की ताक बी फुगून पितो माणूस, त्या पद्धतीनं बऱ्याच कस्टमरच्या डोक्यामध्ये असं येऊ शकतं की बाबा की विश्वासाचा प्रश्न. बरोबर. की आता जर समजा या कंपनीमध्ये आलो, आपण फाईल दिली तर आपलं लोन होईल का नाही होईल, तर या लोकांना घ्यायचं असतं. पण आता त्यांना एक विश्वास देण्यासाठी म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगू शकता त्यांना विश्वासासाठी? नाही, 100% मी तर हे बँकेचं 100% विश्वास देणार. तुमच्या मनामध्ये पण फर्स्ट टाइम असं आलं होतं का की बाबा लोन होईल का नाही होईल? मला भरोसाच नव्हता, पण मग मी इथं आलो, मला 100% मॅडमना समजून सांगितलं तर माझा विश्वास 100% बसला. बर बर. तर मित्रांनो, विश्वासाबद्दल सगळ्यात महत्वाचं काय आहे की कुठल्याही कंपनी जर असेल, जर आपण त्याच्याबद्दल जर फर्स्ट टाइम जर कधी आपण ऐकलं तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न पडणारच की बाबा इथं लोन होईल का नाही होईल. त्यासाठी सगळ्यात सिंपल गोष्ट आहे, सगळ्यात पहिले ऑफिसला येणे, ऑफिसला येऊन आमच्या अधिकाऱ्याशी किंवा कर्मचाऱ्याशी भेटणे, भेटल्यानंतर त्यांच्यासोबत डिस्कशन करणे, तुमचे कागदपत्र दाखवणे, कागदपत्र बघितल्यानंतर ते सुद्धा डिसिजन घेऊ शकतात की तुमचं लोन होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आणि तुमच्याही लक्षात येतं ऑफिस बघितल्यानंतर इथं लोन होईल का नाही होईल. कारण असं बरेच असे कस्टमर जे आपले लोन झालेले आहेत, पण प्रत्येक कस्टमरचा व्हिडिओ युट्यूबवर टाकणं शक्य नाही. पण ज्यांची आमची भेट होती त्यांचे सरांसारखे लोक आम्हाला भेटल्यानंतर आम्ही 100% व्हिडिओ तुमचा युट्यूबवरती टाकतो. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही ओबीसी महामंडळ, त्यानंतर ओबीसी महामंडळामधून कारसाठी लोन कसं भेटेल, ट्रॅक्टरसाठी लोन कसं भेटेल, त्यानंतर कुक्कुटपालनसाठी लोन कसं भेटेल, घरकुलच्या काही योजना आम्ही युट्यूबवर आता अपलोड करायला चालू केलेला आहे. म्हणजेच काय की याच्या तुम्ही सेवा, याचे फायदे तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तरच तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल. त्यानंतरचा प्रश्न असा आहे सर की आमचे जे कर्मचारी आहे, आमचं जे काय ऑफिस आहे, बरोबर आहे, तर या ऑफिसला आपण एक मार्किंग देतो, रेटिंग देतो. रेटिंग म्हणजे काय की मार्क देतो आपण. बरोबर. मार्क म्हणजे काय, 1 ते 5 दिलं तर त्याला आपण ॲव्हरेज म्हणू. बरोबर. आणि 5 ते 8 मध्ये आपण त्याला गुड म्हणू. ओके. आणि गुड म्हणजे चांगलं. आणि 8 ते 10 मध्ये जर मार्क दिले तर त्याला एकदम भारी, एक्सलंट म्हणू. तुम्ही आमच्या ऑफिसला आणि आमच्या कर्मचाऱ्याला किती मार्क देऊ इच्छिता? मी याला खोटं नाही सांगितलं, 100% देऊ शकतो. असा माझा 100% विश्वास आहे. बाकीचं तर नाही राहिला. आपलं मंजूर झालं ना सर. बरोबर बरोबर. 5 लाख रुपये, मी 6 लाख म्हणलं तर 5 लाखापर्यंत कम्प्लीट झालं. बरं, मला 5च लाख लागत होतं. अच्छा. पण म्हणलं 6 लाख करा. बरं, ते 5 लाख झालं, मी तेवढ्यातच खुश झालो. फक्त आमचे हप्ते तुम्ही एकदा रेग्युलर भरणार. बर बर. आणि महत्वाचं सर, एक प्रामाणिकपणे मला सांगा, तुमच्या मनाला समाधान कसं वाटतंय सर जस्ट फॉर लोन सर्व्हिसेस? नंबर 1 वाटलं सर. बर बर. काही 2 शब्द बोलू इच्छिता सर तुम्ही? बोलायला काय सर, जस्ट फॉर लोनना मला सहकार्य केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि मी गावात असो की 4 गावात असो, पद्धतशीर सगळ्यालाच मी सांगणार, ज्याला आपलं हाऊसिंग लोन असेल, कोणत्या पद्धतीचे लोन असेल, मी त्याची माहिती देणार. आणि विश्वासानं सांगणार, या ऑफिसवर तुम्ही जा, जस्ट फॉर लोनर, आणि तिथं संपर्क साधा, तुम्हाला 100% होणार. नसलं तर मी येतो आणि गॅरंटीनं सांगतो तिथं मंजूर तुमचं करून देतो. बस. बर बर बर. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही आता एवढं बोलताय म्हणजे असं लोकांना असंही वाटू शकतं की तुम्हाला काही आम्ही पैसे नाही, 1 रुपयाचा हे मला कुठलाही लाभ नाही. आणि मी बी निस्वार्थपणानं त्याचं सांगणार त्याला की बाबा तुम्ही 100% मंजूर करा. आणि मी त्याची कुठल्याही अपेक्षा नाही. मला तळमळ पण ती आहे की बाबा गोरगरिबाचं समजा कुठलंही भलं व्हावा. मित्रांनो, सरांनी जो काही मौल्यवान शब्द, कुठलंही कमिशन न घेता मी व्यवस्थित लोकांना माहिती देणार. कमिशनचं वगैरे नाही. मित्रांनो, सरांनी जे मौल्यवान शब्द अंतःकरणातून जे काही सांगितले त्याबद्दल खरंच मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो,
तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर लोन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या जस्ट फॉर लोन सर्व्हिसेसच्या ब्रांचला व्हिजिट करा, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता की तुम्हाला लोन कोणतं पाहिजे, किंवा तुमचं ऑलरेडी कोणत्या जर बँकेचं लोन चालू असेल तर कमेंट बॉक्समध्ये 100% टाका की तुमचं कोणत्या बँकेचं लोन चालू आहे, किती चालू आहे. त्या लोनला आम्ही कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये ट्रान्सफर करून तुमचा EMI कमी करून देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही प्रकारचं लोन पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. आपलं ऑफिस जे आहे संभाजीनगरमध्ये आकाशवाणी दुर्गामाता मंदिरच्या बाजूला आहे, आणि जालन्यामध्ये जांगडे पेट्रोलच्या मागे अंबड चौफुलीला आपलं सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला ऑफिस आहे. तुम्ही कधीही तिथे येऊन तुम्हाला हवे असलेल्या लोनची तुम्ही चौकशी करू शकता. धन्यवाद.